नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पब्लिक वर्क डिपार्टमेंट पीडब्ल्यू डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याची कालच काय केलेलं आहे की त्याची ऑर्डरची काय केलेलं आहे की हे आलेली आहे. लक्षात घ्या ती ऑर्डर आलेली आहे विद्यार्थ्याची सिव्हिलच्या विद्यार्थ्यांची ऑर्डर आलेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे प्रसिद्ध पत्रक होतं याच्यामध्ये सांगितलं होतं याच्यात सांगितलेलं आहे यांनी की बघा जे हे कोर्ट केस सुरू आहे लक्षात घ्या की कोर्ट केस सुरू आहे तर त्याच्या संदर्भात त्यांनी काय केलं की आता नियुक्ती द्यायला सुरू होतं आता हेच कालच आलं त्याच्यानंतर लगेच काय केलं की हे पण आलेले आहे त्याच्या सिलेक्शन लिस्ट ज्या आहेत त्या फायनल सिलेक्शन लिस्ट त्याही काय केलं की सॉरी ऑर्डर या त्या काय केलं की आलेल्या आहेत ही ऑर्डर आहे ही त्याच्यानुसार ही ऑर्डर आलेली आहे आता सिव्हिल इंजिनिअरसाठी जी ऑर्डर आहे जेई साठीची ती ऑर्डर आहे तर S15 ची श्रेणी आहे चांगली आहे 41,800 ते 1,32,000 पर्यंत त्यांची राहणार आहे आणि याच्यानुसार 532 गुणवत्ता यादी क्रमांकपर्यंत विद्यार्थ्यांना भेटले आहेत ऍक्च्युली टोटल बघितलं 529 विद्यार्थी आहेत याच्यामध्ये दिलेले तर तुम्हाला दाखवतो मी हे एका महिन्यात तुम्हाला काय करायला लागेल विद्यार्थ्यांना जॉईन करायला लागतं लक्षात घ्या काय करायला लागेल की तुम्हाला आदेश दिलेला आहे त्याच्या एका महिन्याच्या आत तुम्हाला काय करायला लागेल रुजू जॉईन व्हावं लागतं अन्यथा काय करायला लागेल की हे आदेश हे होतात आपोआप रद्द होतात आणि काय करायला लागतं की नवीन विद्यार्थी इथे घेण्यात येते ठीक आहे जर तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या उमेदवाराला काय करायला की रुजू होण्यास जर सपोज प्रॉब्लेम येत असेल तर 10 दिवसात त्यांनी काय नाही म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल की 10 दिवसाच्या आत तुम्हाला काय करायला लागेल की अर्ज सादर करायला लागतो की मुदतवाढीसाठीचा जो की तुम्हाला इथे द्यायला लागेल मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय इथं जाऊन तुम्हाला द्यायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा हे भेटणार नाही ओके त्याच्यानंतर बघा इथे अजून काही काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही की तुम्हाला जे सर्टिफिकेट आहेत आता नॉर्मली बघाल तर याच्यामध्ये सुरू घेताना जाहिराती नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता अन्य अटीची पूर्णता करणारी मूळ कागदपत्रे अधिवास सर्टिफिकेट शैक्षणिक पात्रता महिला आरक्षण विहित केलेले प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र इतर आधारित तपासावं लागणार आहे तर हे तपासण्यात येणार आहे परत तुमचं लक्षात घ्या आता पुढे जातो मी त्याचे सगळे रूल्स दिलेत प्रॉपरली वाचून घ्या ह्या गोष्टी तर का सगळे रूल न सांगत आहे पण तुम्हाला यादी दाखवू शकतो तर बघा हे यादी आहे याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थी कोणत्या कोणत्या विभागात ह्याला हे केलेलं आहे अपॉइंटमेंट दिलेली आहे त्याची विभागाची काय केली की नावही दिलेली आहे तिथे ओके तर हे टोटल 529 विद्यार्थ्यांची यादी आहे तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद